ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय राम भक्त हनुमान महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की भगवान बाबा महाराज की जय मौली दादा महाराज की जय ओम नमो जी अध्याय वेद प्रतिपाध्या जय जय सवसव्य अध्यात्म रूपा देवा तोची गणेशु सकल मती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जोजी प्रभु रामचंद्र भगवान की जय ऐसे जानो नि श्री रघुनाथ स्वर्ग प्राप्ति आसे जाते तरी आपुला निश्चय है तो श्री राम दर्शन पे जावे प्रभु रामचंद्र भगवान की जय। प्रस्तुत विषय साबळे महाराजांनी त्यांच्या पहाडी आवाजामध्ये सांगितलेलं आहे रामचंद्राचं प्रयोजन आणि जसं रामचंद्राचं प्रयोजन असावं तसं सगळ्यांचं असावं हेही त्यांनी पहाडी आवाजामध्ये सांगितलं कारण ते LIC मध्ये काम करतात. LIC मध्ये त्यांनी बरेच काही पारितोषिके मिळवलेली आहेत की जाताना प्रत्येकानं नियोजन करावं हे त्यांनी संदेश दिलेला आहे. आलं लक्षात LICचं ते कामच असतंय की प्रत्येकाने बाबा काहीतरी नियोजन करावं आपल्या मुलाबाळासाठी तसं त्यांना विषय त्यांच्यासारखाच आला समोर. प्रस्तुत विषय अतिशय सुंदर आहे. रामचंद्र जात आहेत. रामचंद्राचं येण्याचं प्रयोजन जाण्याचं प्रयोजन आणि आपण त्यापासून काय घ्यायचं उत्तरकांडापर्यंत आपण आलेलो आहोत. आज अंतिम स्टेपला आहोत. अंतिम पायरी आहे ही आपली कारण जे 6 कांड झाले त्या 6 कांडाची उत्तर ह्या उत्तरकांडात असतात. 6 कांडामध्ये नुसते प्रश्न आहेत हिनं असं का त्यानं का तसं केलं ह्यानं तसं का केलं त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं ह्या उत्तरकांडामध्ये आहेत. म्हणून ह्याला प्रक्षिप्त कांड असं म्हणतात. बरीच रामायण अशी आहेत की त्याच्यात उत्तरकांड नाही. आपलं तुळशी रामायण सुद्धा आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे उत्तरकांड नाही. तुम्ही म्हणाल कसं काय मग हे रामायण कसं पूर्ण झालं असेल कारण असे काही हळवे मनाचे तुळशीदासासारखे काही संत होऊन गेले की त्यांनी हा जो विरह आहे जसं आता भरताची शत्रुघ्नाची अवस्था बघितली आपण त्यांना ती अवस्था सहन झाली नाही आणि म्हणून इतके हळवे मनाचे काही कवी असल्यामुळे त्यांनी तिथं तो भाग तिथंच थांबवला आणि राज्याभिषेक झाला की संपवलं. राज्याभिषेक रामचंद्राचा करायचं संपलं. अशी काही रामायणे आहेत परंतु एकनाथ महाराजांनी थोडी दृष्टी वेगळी दिलेली आहे की हे गेले म्हणजे नेमके काय गेले आमच्या महाराष्ट्रासाठी काही वेगळं आम्हाला रसायन द्यायचं आहे आणि म्हणून त्यांनी उत्तरकांडाचं थोडं विवरण केलं आणि प्रत्येक गोष्ट की ज्या ज्या ठिकाणी गेले. आता बऱ्याच वेळेला आपल्याला असा प्रश्न होतो की बाबा मग नंतर लवकुशानंतर काय झालं मग ज्या वेळेला केळी जन्माला येते त्यावेळेला त्या केळीला एक घड आला की ती केळी उपटून फेकली जाते. छत्रपती संभाजी महाराजांनंतर पुन्हा काय झालं असं कधीच म्हणायचं नाही. श्रीकृष्णानंतर यादवांनी एक दिवशी संपवलं. जशी ती केळी एक घड झाला की ती फेकून दिली जाते तसं प्रत्येक कुळीमध्ये एक महापुरुष जन्माला येतो आणि ती कुळी संपते. आपण असं बघितलं कारण एकाच कुळीने काय मक्तेदारी घेतलेली नाही की त्याच्यामध्येच महापुरुषाचे ते लाईनचे लाईन लागले बाकीच्या कुळ्या मात्र काहीच नाही. कारण ज्यानं त्यांना इतिहास समोर ठेवून ज्यानं त्यांना प्रत्येक जण बदललेला आपण बघितलेला आहे. आपण इतिहासाचे सगळे जाणकार मंडळी आहोत आणि आता उत्तम महाराजांनी सांगितलं आपल्याला ही त्यांनी आपल्या ह्याच या जीवाच्या वाडीने नावच नाही जीवाची वाडी त्या जीवाच्या वाडीने हे एक आपल्यावर खांद्यावर जिम्मेदारी दिलेली आहे. हे ध्वज हा एक आपला हे का ध्वज दिला का त्याने सांगितलं की आता हे आपण उत्तर रामायण करून जायचं इथलं खायचंय आपण आणि प्रत्येक गावामध्ये काहीतरी पेरायचंय पेरणी करायची आपण काहीतरी किंवा छोटे ते तांडा असेल गल्ली असेल. आता मोठ्या गावाने होणार नाही हे आपण स्वप्न बघायचे नाही. एखादी वस्ती असेल 4-5 कोटा असू द्या तिथं सुरू करा. आताच महाराजांनी आमचे अतिशय जवळच्यात ऐकायचं आमचा योग येतो का नाही येतोय परंतु अतिशय जवळचे आहेत आणि अतिशय आमचं प्रेम आहे तिकडून आमच्या सासरवाडीकडून आम्ही जवळचे आमचे प्रेम मुंडे महाराज आहेत. त्याने सांगितलं की तिथं एक जणांनाच लावलं कारण विचारित बसलं की आता साबळे महाराजांनी सांगितलं मला वाटतं ह्यांनी सांगितलं मग अशी की विचारित बसलं की ह्याला वेगळे फाटे फुटतात मग विचारायचंच नाही. कारण असं नाही की सुरुवात केली तिथं विघ्न कारण रामचंद्र स्वतः उभा राहतात आणि हनुमानजी गदा घेऊन ऐकण्यासाठी असतात. म्हणून उत्तरकांड होईपर्यंत काहीच संकट नाही. तुम्ही किती दिवसात संपवलं ह्याला काही महत्व नाही. शक्तीपर्यंत जातं नाही आवेशामध्ये जातं आविर्भावामध्ये जातं आणि म्हणून कोणतंही रामायण जर सुरू केलं एका माणसानं सुद्धा आपल्याकडे बरीच उदाहरणं आहेत की एका माणसानं सुरू केलं कोट्यावरून त्याने कोट्यावरून पुन्हा गावानं आणलं तिथं करून पुन्हा त्यानं कोट्यावर नेलं असं कधीच घडत नाही कारण रामायणामध्ये ती ताकद आहे. आणि म्हणून उत्तम महाराजांनी आपल्यावर हे आणि गावकऱ्यांनी सगळे तुम्ही खरोखरच धन्यवाद आहेत. तुम्ही एक छोटासा संकेतच आम्हाला दिला
जाता जाता हे निरोप आम्हाला दिला की ह्या निरोपामध्ये श्रीराम जयराम हे जरी लिहिलेला असलं मंत्र असला आपला तरी तो मंत्र नुसता आपल्यापुरता ठेवू नका, तर प्रत्येक घरामध्ये जाऊन प्रत्येक कोट्यावर जाऊन इथं किती माणसं जमले त्याला काही महत्व नाही, ज्यांनी जमले त्याने हिमतीनं पार पाडलं त्यांना साष्टांग दंडवत आमचे. अलग लक्षात आपली इथं आलेली आपल्याला जे वाटलं जे ओझं होतं 8-8 दिवसात साचले होय चाळक महाराज कुठे गेले, 8-8 दिवसाचं ओझं आम्ही आपलं रिकामं करायचं, इथं किती जणांनी ते पुन्हा ओझं उचलायचं ह्याला काही महत्व नसतं. म्हणून आपण या नाथ महाराजांनी रामायण लावलं तेव्हा दररोजला एक वाटी भरून द्यायची, ती साखरेची वाटी भरून द्यायची. बघा कशी कहाणी असेल, रामायण लिहिणाराची ही अवस्था आहे. दररोज यायचे तेव्हा माणसं म्हणायची बायत आता साखरेचं किती महत्व असेल तेव्हा. मग 1616 ती घटना आहेत. तर त्याने सांगितलं बाई वाटीवर फक्त साखर मिळते ह्या नावाखाली माणसं जमायची, बायत ती साखर साठवायच्या आणि दिवाळीला वापरायच्या. बघा दररोजच्या दररोज एक वाटीवर साखर मिळते आम्हाला म्हणून जायचंय. तसं इथं आपल्याला 8 दिवसाला इथं बाबा नुकती मिळते आम्हाला म्हणून तर शक्तीला चला, 8 दिवसाला काहीतरी गोड गोड मिळतंय म्हणून इथं तरी या. अशा पद्धतीने हे चाललेलं प्रस्थान होतं, इथपर्यंत आलेलं आहे. भाग्यवान आहेत आपण, ऐकणारे जमलेले. हे आपल्याला वेळ रामचंद्रानं दिला. जे आले नाहीत ते दुर्भाग्य समजा, पण जे आले ते भाग्यवान आहात. तुम्ही किती मोजून आहात ह्याला काही महत्व नाही, संख्या त्याला नसून संख्या त्याला आहे की तुम्ही जाऊन किती आता प्रेरणाने किती प्रेरणा स्रोत बनणार आहात, ज्या ज्या ठिकाणी जाऊन तुम्ही कसं हे रोप लावणार आहात आणि तिथे एका कोट्यावर कहाणा सुरू कसं करणार आहात ह्याला जास्त महत्व आहे. अशा पद्धतीनं इथपर्यंत आलेली अवस्था आहे. रामचंद्राची झालेली अवस्था आता विदेही अवस्थेमध्ये आहेत, जाताना निर्वाण करत आहेत आणि सगळ्याला देतात संकेत. या अयोध्येतली अवस्था ऐकूया. ऐसे शत्रुघ्ने भावने मानसी वाटा केला निज राजासी दोठाई दो पुत्रासी राज देता पे झाला आहे. बघा महाराज दशरथांना 4 मुलं आणि 4 मुलांना 4 मुलंच. त्यावेळेला 4ची पद्धत होती. अलीकडे आता 2चे अलीकडे तर एकच निघलं आहे की नाही महाराज, एकच आता म्हणजे एक झालं. आता 4 मुलं चौघांनाही आहेत, 4 मुलं आहेत. मग प्रत्येकाने काय केलं पुन्हा आपल्या आपल्या ठिकाणी त्या पद्धतीचं नियोजन केलं. आणि म्हणून इथं सुद्धा शत्रुघ्नाने आपल्या मुलांचं नियोजन जसं भरतानं केलं तसं शत्रुघ्नानं सुद्धा आपली मुलं राजगादीवर बसवली. सुभावी नामे ज्येष्ठ सुते तया मधुपुराचे राजे देते देवेशी हो कनिष्ठ सुत शत्रुहांती हो स्थापिलाय. पद्धतीने भरताना ज्या पद्धतीने आपल्या मुलांची विल्हेवाट लावली आणि आपल्या मुलांना राजगादीवर बसवलं, आपल्याला निर्वाणीसाठी आपला थोरला भाऊ ज्या भावानं आपल्याला माणसात बसवलं, ज्या भावामुळे रामायण जिवंत राहिलं. अनेक संकट आली पण त्या संकटामध्ये सुद्धा कारभाराने धीर सोडायचं नसतं हे रामायण शिकवतोय आपल्याला. जो घरातला प्रमुख आहे कुटुंब प्रमुख, केवढंही संकट आलं, आत्महत्येची वेळ जरी आली तरी तो कुटुंब प्रमुख स्वतः हसतमुखाने आपलं सादरीकरण करतो आणि सगळ्यांना ओढत नेण्याचं काम रामचंद्र शिकवतात आपल्याला. रामायणामध्ये कोणते प्रश्न नाहीत, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इथं आहे. म्हणून शत्रुघ्न म्हणतायत माझा राम जर इथून जात असेल माझं काय काम इथं, मी माझ्या मुलांना इथं राजगादीवर बसवतो आणि मला रामाबरोबर जायचंय. तो ही तळमळीने निघाला. शत्रुहंती आणि सुभाव दोठाई हो स्थापिले दोघे भाऊ धनधान्य व परिवार देवो निभाऊ राजपाळनी ठेविले. राजगादीवर बसवत असताना आपल्या मुलांची समान विभागणी आपली जी संपत्ती आहे त्या संपत्तीची विल्हेवाट लावली. नंतर आपल्याला जाण्यासाठी तयारी आहे. आपल्याकडे ते असतच नाही. आपण अशी माणसं आहोत की मरेपर्यंत आपण सोडतच नाही. त्यांनी म्हणावं लागतात लुडबुड बंद कर बाबा पोतेला जाणं तिकडं. नाही आता मला कुणीतरी मग अशी म्हणलं पेरण्या चालू आहेत. अहो दलदल आहे नुसते, आम्ही बघितलं वाटानं पाणीच आहे, निमित्त आहे. तिथंच लुडबुड करत आपण कोंबड्या सांभाळीत बसलोय, कसली तरी कुत्र्याची पिल्ली सांभाळीत बसलोय आणि तिथंच वारंवार टोकत राहिले सुनाला आणि सासूला. इथं रामायण सांगतं की बाबा बाहेर निघतो एकदाचा, देऊन टाक त्या मुलांच्या हातामध्ये चाव्या, तुला काय करायची लुडबुडीची गरज आहे. 10 वेळेला संध्याकाळी ते खेटरनं मारतात तरी पुन्हा लुडबुड करतोय. हे कशासाठी एवढा मोठं हे व्यासपीठ आहे, कशासाठी ही मंदिरं बांधली. नुसतं मंदिरं बांधण्यासाठी रडतो आपण त्या पुढाऱ्याकडे आणि आणलं की पुन्हा तो कुत्री बसतात नुसती. कशासाठी हे, ह्याच्यासाठी आहोत की आपला उत्तरार्ध इथं व्यवस्थित जावा, रामचंद्राकडचं प्रयाण आपलं व्यवस्थित व्हावं. ते उत्तरकांड शिकवतंय. आपण रडुने दिवे रती रथ पेरीला सिगरे गती येऊन यातीन राती आवेदे प्राप्ती परवेश लाव. कारण रामचंद्र गेले नाही तर आपण अनेक आख्यायिका ऐकतो की बऱ्याच जणांनी रुक्मांगदा सारख्याने आपली अयोध्या उतरून नेलेली आपलं असं ऐकलंय. तसं रामचंद्राच्या जवळ जायचंय म्हणजे त्याच्यावर आपला उद्धार होईल.
मला मंदिरात त्याच्यासाठी जायचंय, माझं रडगाणं थांबेल, मला मंदिरात त्याच्यासाठी जायचंय, माझ्या प्रत्येक समस्याची तोडगा आहे बाळासाहेब महाराज चाळक, मला जायचंय. शिंदे महाराज